तर तुम्ही इथं बघू शकता मी 3 पळी तेल टाकलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये मी खडे मसाले टाकणार आहे। लवंग, दालचिनी, काळी मिरी, जिरे, तसंच मी इथं कढीपत्ता टाकलेला आहे आणि थोडीशी मोहरी। तर हे तडकल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मी इथं 2 तेजपत्ता टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर थोडीशी हिंग आणि इथं मी 5-6 मिरच्या माझ्या प्रमाणानुसार कापून घेतलेल्या आहेत त्या टाकून घेतल्यात आणि त्या टाकल्यानंतर मी इथं 3 कांदे असे बारीक कट करून घेतलेत ते टाकून घेते आणि आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे। छानपैकी 5 मिनिटांचा आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता आपला कांदा मस्तपैकी परतून झालेला आहे। त्याच्यात आता मी 1 टोमॅटो असा कट करून घेतलाय तो पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि टोमॅटो टाकल्यानंतर चवीनुसार मीठ तसंच थोडीशी कोथिंबीर टाकून हे परत एकदा आपल्याला 2 मिनिटं परतून घ्यायचं आहे। तर बघू शकता 2 मिनिटं आपण हे छान असं परतून घेतलेलं आहे। परत एकदा आपण मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो आपल्याला पूर्ण बारीक टेचून घ्यायचा आहे। मीठ टाकल्याने टोमॅटो असा बारीक होतो तर तो टोमॅटो आपल्याला असा टेचून घ्यायचा आहे पूर्णपैकी। आणि ते टाकल्यानंतर मी इथं अद्रक लसूणची पेस्ट घेतली आहे ती टाकून घेते आणि ते टाकल्यानंतर मिक्स करून घेऊया। दोन मिनिटं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकून घ्यायची आहे आणि हळद टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तसंच 1 चमचा मी ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकलेला आहे तसंच 1 चमचा धनेपूड आणि ते टाकून छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे बघू शकता मस्तपैकी मिक्स झालेलं आहे। तसंच मी इथं तुरीची डाळ कुकरला शिजवून घेतली होती। 1 शिट्टीमध्ये मी ही डाळ शिजवून घेतलेली आहे। ती डाळ ह्याच्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तसंच थोडंसं पाणी प्रमाणानुसार मी पाणी ह्याच्यामध्ये टाकले ते टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या पद्धतीने डाळ तडका नक्कीच करून बघा, खूप छान असा होतो। तर मी माझ्या प्रमाणानुसार पाणी टाकते, तुम्ही तुमच्या प्रमाणानुसार पाणी टाकून घ्यायचं आहे। तर आता आपल्याला हे 5 ते 10 मिनिटं उकळी येईपर्यंत छानपैकी शिजून द्यायचं आहे। तर वरून मी अजून 1 चमचा गरम मसाला टाकलाय। परत एकदा मिक्स करून आपण हे उकळी येण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। तर इथे बघू शकता 5 मिनिटाची उकळी आलेली आहे आणि डाळ तडका माझा मस्तपैकी झालेला आहे।
तर ही रेसिपी तुम्हाला नक्की आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करा। तर गॅस आता मी बंद करून घेते आणि आपल्याला एक छोटासा तडका तयार करायचा आहे। तो तडका आपण तयार करून घेऊया। तर इथे मी तेल घेतलंय, गरम तेल असं 2 पळी तेल घेतलंय। त्याच्यामध्ये मी मिरची पावडर आणि हिंग टाकली आहे। तर थोडीशी हिंग आणि 1 चमचा मिरची पावडर टाकली आहे आणि हे तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे, म्हणजेच की आपल्याला हा तडका तयार करायचा आहे। तेल मी गरम करून घेतलंय आणि आता हा तडका आपण डाळीवरती टाकून घ्यायचा आहे। तर मस्तपैकी ह्या तडक्याने आपल्या डाळ तडक्याला छानपैकी असा फ्लेवर येतो। तर ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा। एकदम झटपट होणारी आणि चविष्ट ही रेसिपी आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।